थंडीला सुरुवात झाली का खूप छान छान अशा भाज्या मिळतात, त्याचप्रमाणे एकदम फ्रेश असतात। अशा वेळेस थंडीमध्ये आवर्जून 1 ते 2 वेळा तरी पावभाजी ही झालीच पाहिजे। नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटील किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मार्केटमध्ये जशी आपल्याला स्टॉलवर पावभाजी मिळते त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला मस्त अशी कलरफुल अशी आज आपण पावभाजी बनवणार। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। 7 ते 8 माणसांसाठी पावभाजी बनवणार, त्यासाठी आपण जे साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते। तर मी एकाच वाटीचं माप घेतलेलं आहे। एका वाटीच्या मापाने मी बटाट्याची सालं आहेत ती काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतलं। त्यानंतर हे बघा अशी 1 वाटी ही बटाटी घेतलेली आहेत आणि मध्ये असे लहान लहान तुकडे कट करून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे, अर्धा वाटी बीट घेतले, हे सुद्धा आपण साल वगैरे काढून घेतले आहेत। गाजर सुद्धा आपण साल काढून स्वच्छ धुवून घेतले आहेत, ही 1 वाटी घेतले। त्याचप्रमाणे 1 वाटी मटार घेतलेला आहे। आता वाटीच्या प्रमाणामध्ये मी ह्या सर्व भाज्या घेतल्या। तुम्हाला जर का अंदाजे घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे घेऊ शकतात, पण वाटीच्या प्रमाणे आपण आज 7 ते 8 माणसासाठी खास पावभाजी बनवणार, त्यासाठी हे मी तुम्हाला मोजमाप दाखवलं। त्याचप्रमाणे 2 कांदे, 2 टॅमॅटो आणि 1 भोपळी मिरची घेतले, ते पुढे जाऊन सांगणारच आहे। तर आता ह्या भाज्या आहेत ह्या आपण सर्वप्रथम उकळून घेऊया। तर इथे भाज्या उकळण्यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सर्व भाज्या आहेत हे आपण टाकून घेऊया। फ्लावर घेते, त्याचप्रमाणे मटार, बटाटा। आता या सर्व भाज्या आहेत ह्या मी स्वच्छ धुतल्या आहेत, पुन्हा मी भाज्या काही धुणार नाही आहेत। आणि गाजर, बीट आहे, बीट हे मी जास्त घेतलेलं नाही, कारण बीटचा काय आपल्याला फक्त पावभाजीसाठी कलर येण्यासाठी आपण बीटचा वापर करतो, त्यामुळे पावभाजीला ना कलर खूप छान येतो, म्हणून बीटचा वापर आहे ना एक पाव वाटी किंवा अर्धा वाटी करू शकता। आता हे सर्व घालून घेऊया। थोडंसं मीठ घालते, इथे आपण थोडंसं तेल घालायचं आहे। इथे ना भाजी उकडताना इथे मी तेल आणि मीठ घातले, जेणेकरून भाज्या आहेत ह्या खूप छान शिजल्या जातात। आता इथे मी 2 पेले पाणी घालते। इथे आपल्याला भाज्या शिजवण्या इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे, खूप देखील घालायचं नाही आहे, कारण भाज्या आहेत ना ह्या लगेच शिजल्या जातात। त्याकरता 2 मी पेले इतकं पाणी घातलं आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला आता कुकरच्या 4 शिट्या घ्यायच्या आहेत आणि भाजी आहे ही मस्त अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आजची मी भाजी अगदी सोप्या पद्धतीने अशी ही भाजी आपण बनवतो, एकदम टेस्टी अशी ही पावभाजीची भाजी बनते। तर चला आता आपण शिट्या घेऊया। कुकरच्या 4 शिट्या झाल्यात आणि कुकर देखील सुटलेला आहे। आता आपण झाकण खोलून बघूया। मॅशरच्या साहाय्याने ह्या भाज्या आहेत ते आपण सर्व आपण फोडून घेऊया, म्हणजे ह्या भाज्या आहेत आपल्याला मस्त अशा बारीक करून घ्यायच्या। आता इथे ना तुम्ही पेला घ्या किंवा मोठा वाटी वगैरे असेल त्याने घ्या, आणि त्याने सुद्धा तुम्ही किंवा झारा वगैरे असेल, चमचा असेल त्याने सुद्धा अशा ह्या भाज्या आहेत ह्या मिक्स करून घ्या। त्या भाज्या खूप छान शिजल्या की पावभाजी देखील मस्त अशी बनते। आता इथे बघू शकता ही भाजी आहे सर्व मी मिक्स करून घेतलेली आहे आणि कलर देखील खूप छान आला आहे। आता ही भाजी आहे आपल्याला फोडणीवर घालायची आहे, तर त्यासाठी आता जे साहित्य आहे ते तुम्हाला मी दाखवते। अगोदर ज्या भाज्या दाखवल्या होत्या म्हणजे कांदा, भोपळी मिरची, त्याचप्रमाणे टॅमॅटो, तर ह्या भाज्या घेतल्यात ना एकदम आपल्याला बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत ना, जेणेकरून ना ह्या भाज्या आहेत ना खूप छान कट केल्या ना का भाजीमध्ये मिक्स होतात, त्याचप्रमाणे खूप छान लागतात। आणि ही भोपळी मिरची आपण एक अख्खी घेतली होती, सुद्धा बघा इतकी बारीक अशी मी कट करून घेतली। आणि 2 टॅमॅटो घेतले होते ते मी खिचणीवर खिचून घेतलेले आहेत। आता इथे सुद्धा आपण जे टॅमॅटो घ्यायचे आहेत ना ते लाल भडक असे टॅमॅटो घ्यायचे, जेणेकरून पावभाजीला ना कलर खूप छान येतो। कारण काय होतं आपण जेव्हा मार्केटमध्ये जी पावभाजी आणतात ना तिथे ना कलर मिक्स करतात, त्यामुळे पावभाजीचा जो कलर असतो ना तो मिक्स करून त्याचा कलर जास्त येतो। मग इथे ना आपल्याला कुठलाही कलर न वापरता पावभाजी बनवायची आहे, जशी मार्केटमध्ये मिळते त्याच पद्धतीची, म्हणजे थोडीशी आपण कलर न वापरता आणि टेस्टी अशी पावभाजीची रेसिपी बघणार आहोत। तर आता ही फोडणी देऊया। पावभाजी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालते, 1 चमचा बटर घालते। तर इथे बटर आणि तेल आहे थोडंसं गरम करून घ्यायचं आणि बटर देखील आपल्याला पूर्ण असं हे वितळून घ्यायचं आहे, बघू शकता ना। मी 1 चमचा हिंग पावडर घालणार आहे, हे ऑप्शन आहे, तुम्हाला वाटलं तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालेल। म्हणजे कसं आपण भोपळी मिरची वापरतो त्याचप्रमाणे या भाज्या वापरतो, थोड्याशा वाटू असतात, त्याच्यामुळे हिंग पावडर घातली तर चांगली। आता हे थोडंसं आपण ना परतवून घ्यायचं आहे। ह्यामध्ये आपण घालूया कांदा। कांदा आहे हा मोठ्या शिगीवर आपल्याला लालसर होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे। हा कांदा आहे हा मी मोठ्या शेगडीवर गुलाबी होईपर्यंत हा परतवून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला 1 चमचा मोठा
करून आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आलं लसूण पेस्ट म्हटली तर आपल्याला ना फ्रेश जेवढी आलं लसूण पेस्ट असेल तेवढी चांगली, त्यामुळे ना भाजीला टेस्ट आहे ना ही खूप छान येते ना. आलं लसूण पेस्ट मी घातली आहे ना, ह्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी अपलोड केला आहे. जर कोणी आपल्या चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या आणि बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून ना जेवढ्या आपल्या चॅनलवर खूप छान छान मी व्हिडिओ बनवलेले आहेत आतापर्यंत, स्वीट डिश बनवले आहेत, व्हेज नॉनव्हेज अशा रेसिपी बनवल्या आहेत, त्याचप्रमाणे सणासुदीच्या सुद्धा आपण व्हिडिओ बनवत असतो. आणि आपलं दुसरा देखील चॅनल आहे टिप्स फॉर लाईफ, ह्या चॅनलवर सुद्धा आपण खूप छान छान अशा व्हिडिओ बनवत, तुम्ही जाऊन त्या चॅनलवर सुद्धा बघू शकता. आता हे आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर इथे जेवढा आलं लसूण पेस्टचा कच्चापणा जाईल तिथपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. आता ही जी प्रोसिजर आहे ही आपल्याला मंद आचेवर करून घ्यायची आहे, जेणेकरून हा आलं लसूण पेस्ट आहे ही करपू नये, कारण त्याचा सुवास आहे ना तो भाजीमध्ये खूप छान असा उतरला पाहिजे, त्यामुळे आपण हे मंद आचेवर हे परतून घेणार आहोत. आता इथे मी आलं लसूण पेस्ट आहे ही परतवून घेतलेली आहे, बघू शकता ह्याचा कलर सुद्धा चेंज झाला, त्याचप्रमाणे इथे तेल देखील सुटलेलं आहे. आता इथे आपल्याला घालायचे भोपळी मिरची. भोपळी मिरची आता घातली ही आपण थोडीशी मीडियम गॅसवर आपल्याला ही परतवून घ्यायची, जेणेकरून ही भोपळी मिरची आहे ना ही व्यवस्थित शिजली पाहिजे. ज्याप्रमाणे आपण मार्केटमध्ये पावभाजी खातो त्याच पद्धतीने आपण आज भोपळी मिरचीचा इथे वापर केला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण भाज्या उकडतो त्यावेळेस सुद्धा आपण भोपळी मिरची उकडू शकतो, पण आपण ना अशा म्हणजे फोडणीच्या वेळेस ज्यावेळेस कांदा आणि आपण टॅमॅटो वगैरे परतून घेतो त्यावेळेस अशी भोपळी मिरची घातली ना की भाजीला टेस्ट आहे ना हा खूप सुंदर येते. आता इथे ना आपण मस्त अशी भोपळी मिरची आहे ही शिजवून घेऊया. आता इथे ना मी 2 मिनिटासाठी मोठ्या शेगडीवर ही भोपळी मिरची आहे ही शिजवून घेतली आहे. म्हणजे बघू शकता इथे ही अशी भोपळी मिरची आहे ना ही नरम होते, ह्याच पद्धतीने आपल्याला एवढी ही भोपळी मिरची शिजवून घ्यायची, जेणेकरून जशी मार्केटला आपल्याला पावभाजी मिळते त्याच पद्धतीने ही आपण भोपळी मिरची कट करून ह्याच्यामध्ये घातलेली आहे. आणि इथे ना जेवढ्या तुम्ही ह्या भाज्या आहेत ना ह्या बारीक कट करतील ना तेवढ्या ह्या भाज्या आहेत ह्या लगेच शिजल्या देखील जातात. आता इथे आपण घालायचे टॅमॅटो. आता इथे ना टॅमॅटो घातल्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवरच हे पुन्हा शिजवून घ्यायचे. आता ह्या भाज्या आहेत ना ह्या सर्व तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आता 1-2 मिनिटासाठी मी ह्या भाज्या आहेत ह्या शिजवून घेतल्यात. आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे मीठ. ह्या अगोदर भाजी ज्यावेळेस आपण शिजवली त्यावेळेस थोडंसं मीठ घातलं होतं, त्याचप्रमाणे आपण एक मिठाचा वापर करणार आहोत, जेणेकरून हे टॅमॅटो वगैरे आता घातलेलं आहे ते मस्त असं मऊ सारखं असं शिजून होते, म्हणून थोडंसं मीठ आहे हे आपल्याला अगोदरच घालायचं आहे. आता मीडियम गॅसवर ही भाजी आहे ही मी परतवून घेतली आणि बघू शकता बऱ्यापैकी या भाजीला हे तेल सुटलेलं आहे. आता इथे आपल्याला घालायचं आहे कस्तुरी मेथी. आता इथे मी कस्तुरी मेथीचा वापर केला आहे, तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण पावभाजीला टेस्ट खूप छान येते, त्याच्यामुळे इथे कस्तुरी मेथीवर मी पावभाजी बनवणार आहे. आणि जर का तुमच्याकडे नसेल तर नका घालू, नाही घातलं तरी चालेल, पण भाजी आहे ना खूप सुंदर लागते. आता 1-2 मिनिटांसाठी आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता या भाजीला बऱ्यापैकी तेल पुन्हा सुटलेलं आहे. आता इथे आपल्याला मसाले घालायचे. मसाले म्हटलं तर आपण जिरा पावडर, धना पावडर हे घरी बनवून ठेवतो, तर मी 1 टेबलस्पून असा जिरा पावडर घालते, त्याचप्रमाणे 1 टेबलस्पून धना पावडर घालते, 1/2 चमचा हळद घालते, पावभाजीचा मसाला घेतले 2 चमचे तो घालून घेऊया, 2 चमचे मिरची पावडर घेतली आहे ती घालूया. इथे ना आपण जेवढी काश्मीरी मिरची पावडरचा वापर करेल तेवढा चांगला, कारण पावभाजीला कलर खूप छान येतो. आता इथे मी माझ्या आवश्यकतेनुसार मसाल्याचा वापर केला, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मसाल्याचा वापर करू शकता. आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना सर्वात महत्त्वाचं आहे की सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मंद आचेवर करायची, जेणेकरून हे मसाले कुठलेही करपू नये. ठीक आहे ना. 1 मिनिटासाठी हे मसाले आहेत हे मी परतवून घेतले. आता इथे नाही आपल्याला पाव वाटी फक्त पाणी घालायचं आहे, जेणेकरून हे मसाले आहेत हे व्यवस्थित परतले जातात. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता मंद आचेवर 1-2 मिनिटांसाठी हे मसाले आहेत हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे. तुम्हाला माहिती आहे ह्या मसाल्याचा सुवास आहे ना हा घरभर सुटलेला आहे, इतका सुंदर येतोय. आता मस्त असं आपण 1-2 मिनिटं परतवून घेऊया, जेणेकरून ना भाजीला कलरसुद्धा खूप छान येतो. त्याचप्रमाणे या सर्व मसाल्याची जी टेस्ट असते ना ती भाजीमध्ये खूप छान उतरते. त्यासाठी इथे मी 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे. 1-2 मिनिटांनंतर आपण झाकण खोलून बघूया आणि बघू शकता ह्या भाजीला हे तेल सुटलेलं आहे. आता इथे ना आपण जी पावभाजीसाठी भाजी घेतली होती ती सर्व घालून घ्यायची. भाजी घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी सर्व
मिक्स करून घेतलं. 1 मिनिटासाठी अशी भाजी आहे ही आपण मंद आचेवर ठेवली होती. त्यानंतर इथे आपण कुकरमध्ये 1 पेला भरून पाणी घातलेलं आहे. हे पाणी आहे सर्व भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे. आता इथे पावभाजीची भाजी असते ती एकदम जाडसुद्धा नसते, थोडी पातळच असते. त्याचप्रमाणे इथे आपण ज्यावेळेस ही पावभाजीची भाजी बनवतो आणि भाजी रेडी झाल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर ही भाजी आहे पुन्हा जाडसर होते. त्याच्यासाठी ना इथे पाण्याची म्हणजे जसं तुम्हाला पाण्याची आवश्यकता लागेल त्या पद्धतीने तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता भाजीला कलर सुद्धा खूप छान आहे आणि दिसते सुद्धा मस्त अशी. आता इथे सर्व मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला मंद आचेवर ही भाजी आहे 5 मिनिटासाठी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर आपण झाकण खोलून बघूया आणि भाजीला बघू शकता मस्त असा उकळा आलेला आहे. मिक्स करून घेऊया आणि बघू शकता पावभाजीची भाजी आहे खूप सुंदर अशी झालेली आहे. सुवास आहे ना तो खूप छान येतो. त्याचप्रमाणे कलर देखील बघू शकता इतका मस्त असा हा पावभाजीला कलर आलेला आहे. जशी मार्केटमध्ये मिळते त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला पावभाजीची रेसिपी दाखवली आहे. कुठेही इथे मी कलरचा वापर केला नाही आणि बघू शकता कलरसुद्धा खूप छान आहे. आता इथे आपण गॅस बंद करूया आणि त्यानंतर आपण इथे पाव भाजून घेऊया. आता इथे मी पाव भाजण्यासाठी एक तवा घेतला. त्याच्यामध्ये 1-2-3 थेंब आपल्याला तेल घालायचं आहे. तर इथे तेल थोडंसं गरम करून घेतल्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे बटर. तर थोडंसं आपण गरम करून घ्यायचं आहे पावभाजी थोडीशी आणि त्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि थोडीशी परतवून घ्यायची. कस्तुरी मेथी घालते आणि थोडीशी त्या हाताने आपण अशी कुचकरून घ्यायची. आता इथे मी कस्तुरी मेथीचा वापर केला आहे. तुम्ही नसेल घालायची तर नाही घातली तरी सुद्धा चालेल. थोडीशी कोथिंबीर, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आता गॅस चालू करायचा आहे. कारण ह्या अगोदर मी गॅस बंद केला होता जेणेकरून जेवढी आपण भाजी वगैरे घातली होती बटर घातलं होतं ते करपू नये त्यासाठी मी गॅस बंद केला. आता मी गॅस पुन्हा चालू केले. त्यानंतर इथे आपल्याला घालायचे आहेत पाव. आता या भाजीवर आपण पाव ठेवले त्यानंतर असे फिरवून घ्यायचे आणि तर तुम्हाला जेवढे गरम करायचे असेल म्हणजे जेवढे तुम्हाला कडक करायचे असतील तर तेवढे तुम्ही करू शकता. आणि जर का तुम्हाला एकदम सॉफ्ट पाहिजे असेल तर सॉफ्ट ठेवा, काही हरकत नाही. त्याचे थोडेसे पलटी करून घ्यायचे बघू शकता आणि मस्त अशी ही भाजी आहे ही लागली जाते. थोडंसं पुन्हा आपण ना तव्यामध्ये असे गोल फिरवून घ्यायचे जेणेकरून ही भाजी आहे ही व्यवस्थित लागली जाते. आणि हे पाव आहेत हे खाण्यासाठी रेडी झाले. पावभाजी आहे ही रेडी झाली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. त्यासाठी मी एक प्लेट घेतली आहे. प्लेटमध्ये आपण भाजी टाकून घेऊया आणि भाजी बघू शकता इतकी मस्त अशी ही रेडी झालेली आहे. भाजी आहे ना ही पूर्ण मी थंड करून घेतली आणि थंड केल्यानंतर बघू शकता किती जाड होते. आता इथे ना तुम्हाला जर का थोडीशी अजून पातळ पाहिजे असेल तर इथे पाण्याचा वापर करू शकता. आणि कलर बघू शकता किती सुंदर आला. इथे आपण कुठलाही कलरचा वापर न करता ही पावभाजी बनवलेली आहे. त्यासोबत मी पाव देखील तुम्हाला दाखवले कसे भाजतात ते बघा. आता इथे मी ना कडक करून घेतले आणि कांदा त्यासोबत थोडंसं लिंबू घालायचं वरून आणि थोडीशी कोथिंबीर. आता इथे मी भाजी ज्यावेळेस बनवली त्यावेळेस कोथिंबीर घातली नव्हती कारण कोथिंबीर घातल्यामुळे काय होतं तर थोडासा कलर ना भाजीचा चेंज होतो. त्यामुळे कोथिंबीर आपण थोडीशी वरून घालायची. त्याचप्रमाणे आवडीनुसार बटर घालायचं. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला पावभाजीची रेसिपी दाखवली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. कशी वाटली ती देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा पावभाजी कशी बनवायची ती माहिती मिळेल. आणि एक लाईक आणि हाईप देखील करा. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.